आणि आताच्या बाबतीमध्ये आम्हाला साहजिक वाटत होतं की एक मतदारसंघ आम्हाला मिळावा. आता काय नाही वाटणार, दोन्ही लोकसभेमध्ये शेवट एक मतदारसंघ भाजपला मिळावा ही आमची इच्छा होती. पण शेवट केंद्रीय नेतृत्व, राज्याच्या नेतृत्वाने जो निर्णय करेल तो पक्षाचा आदेश सर आखो पर असं म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे. पण आज तशी वेळ नाही, पण कशी वेळ कधी येणार. मी एक 30 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं 5 वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो नाही, किंवा किंबहुना तुमच्या माणसांच्या कामच कुठे झालेलं नाही. शेखर मंडलिक असतील, मी वारंवार सांगतोय, साधे पीए आपल्याशी नीट बोलत नाही. इथं खासदार साहेब दुसरे पण आहेत की त्यांचं दत्तावेज आहेत, किती फोन कधी कधी मिस कॉल होत नाही. तसा शेखर हे असं होता का नाही, गप असणार आम्ही नाही, गप असणार काय जे आम्ही करणार आहे, प्रामाणिक प्रचार करणार आहे. माझं काही या ठिकाणी तक्रार नाही, पण कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे. 5 वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामही झाली पाहिजे. जे पण आपले सहकारी आहेत, खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे, पण नुसतं काय पुतळा सोन्याचा सुद्धा नाही, कान पितळाचं असता कामाने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमचे फोन अटेंड केले पाहिजेत, आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे. पदाधिकारी त्यात दुर्लक्ष होते तर कार्यकर्त्यांचं काम होणार. त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे. आणि त्याबरोबर आपण तुमचा प्रचार केला, तुमच्या पुढचे 5 वर्ष आम्ही आपल्याबरोबर राहणार आहे. पण आता आपला खरा विरोधी पक्ष कुठला आहे? हा काँग्रेस आहे. पहिल्यापासून काँग्रेस आपल्या विरोधात आहे. आता त्या काँग्रेसच्या, राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उभाटाच्या कुठल्याही नेत्याचं गुणगान आपल्यातल्या कुणीही गायचं नाही. जे कोण काँग्रेसचे नेते असतील त्यांचं गुणगान विणगान आपल्या कुठल्या स्टेजवर होता कामा नये. त्यांना कुठं दारात उभा करून घ्यायचं नाही. काल आम्ही दादांच्यावर चर्चा करताना सुद्धा हे म्हटलो की विरोध आहे तर विरोध आहे, त्यांच्यावर बोलायची काही गरज नाही. राजकारणात आपण म्हणतोय आज समोर आलं गेलं ठीक आहे, पण ऑफिसमध्ये घेऊन बसून त्यांची बोलून त्यांची कामं करण्याची काही गरज नाही. विरोध आहेत ते आपले विरोधकच आहेत. त्यामुळं आपल्याला खासदार साहेब, माडिक साहेब, मला तुम्हाला देखील या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपण आता भाजप, राष्ट्रवादी अजित पवारांची आणि आपली शिंदेची शिवसेना, आता या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना सांगायची पण गरज आहे की आपण आता महायुतीत आहे. त्यामुळे आमच्या महायुतीच्या माणसांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. त्या जुनी मैत्री पित्री काय असेल ते आता सगळं विसरून जावा, सगळं विसरा. कारण आम्ही रक्ताचं पाणी करतोय. सगळं इथनं पुढे महापालिका निवडणूक आहे, महापालिका विधानसभा आहे, आणि नुसत्या या नाही, गोकुळ आहे, केरीश आहे. इकडं आम्ही तुमचा प्रचार आणि गोकुळला विरोधा, इकडं तुमचा प्रचार, तिकडे केरीशीला विरोधा. असलं काही चालणार नाही आता राजकारण. आपण आम्ही काय उभा करत नाही. त्यामुळं यामध्ये खासदार साहेबांचं महत्व मोठं आहे. त्यांनी यामध्ये दादा असतात, पण तुम्ही खासदार साहेब नीट घेतलं पाहिजे. माडिक साहेब, हे सगळे एका छताखाली आणलं पाहिजे. आम्ही एवढे वर्ष काम करतोय, आम्हाला सुद्धा कुठंतरी सोन्याचा दिवस यायला पाहिजे का नको? आम्हाला सुद्धा काहीतरी कुठंतरी सन्मान व्हायला पाहिजे का नको? हा, हे झाला विषय. मला सांगायचं होतं, मला काही कुठला मीडिया इथं आहे याचा गैरसमज करू नका. प्रामाणिक काम करणार आम्ही, आमचे कार्यकर्ते. जर कुठं काय इकडं तिकडं झालं तर आम्ही कारवाई, पक्ष शिस्त भंगाची